नमस्कार, मराठी स्टोरी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण पाहणार आहोत अभिज्ञा या कथेचा भाग 2. अभिराज अभिज्ञाला ऑफिसमध्ये घ्यायला आला. तो ऑफिसच्या बाहेर उभा होता. काही वेळाने अभिज्ञा बाहेर आली. हाय अभिज्ञा. अभिराज, व्हॉट अ प्लीजंट सरप्राईज, अभिज्ञा म्हणाली. म्हटलं तुला सरप्राईज द्यावं. त्याने तिला गुलाबाचं फूल दिलं. थँक्यू, अभिज्ञाने ते हसत मुखाने घेतलं. चल बस बाईकवर, अभिराज म्हणाला. बाईक? अभिज्ञा. हो, आज लॉंग ड्राईव्हला जाऊया. अभिज्ञा थोडी उदास झाली. तिच्या चेहऱ्याकडे बघून अभिराज, काय झालं, तुझी इच्छा नाही का? नाही, तसं काहीच नाही, चल निघूया. अभिराजने बाईक स्टार्ट केली. अभिज्ञा मागे बसली. तिला थोडं ऑकवर्ड वाटत होतं. ती थोडी मागे सरकून बसली. तिने सीटला मागे हात पकडला. बाईकची राईड सुरू झाली. अभिराज सुसाट वेगाने चालवत होता. स्पीड ब्रेकरमुळे अभिज्ञा समोर सरकल्या जात होती. आता अगदी त्याच्या जवळ आली. तिला आधी थोडंसं कसंसं वाटलं, पण नंतर ती रिलॅक्स झाली. त्यांच्यातलं अंतर कमी झालं. अभिज्ञाने तिचा डावा हात त्याच्या खांद्यावर ठेवला. अभिराजच्या चेहऱ्यावर स्माईल आली. मिररमध्ये दोघांची नजरानजर झाली. काही क्षण दोघेही एकमेकांकडे बघत राहिले. अचानक हॉर्नच्या आवाजाने अभिज्ञाची लिंक तुटली. अभिराज, समोर बघ. अभिराजने बाईक स्लो केली. आता तो हळू चालवू लागला. बाहेर वातावरण थंड झालं होतं. झुळझुळ थंड वारा शरीराला भेदून जात होता. मनात प्रेमाचा थंड गारवा साठत होता. त्या गारव्यात दोघे आणखी जवळ आले. आता हवाही जाणार नाही एवढे जवळ आले होते. गाडीवरून वाऱ्याने अभिज्ञाचे केस हवेत उडत होते आणि त्याच्या गालाभोवती रेंगाळत होते. त्याला तिच्या केसांचा स्पर्श मोहरून टाकत होता. त्यांच्या ह्या गोड प्रेमळ सहवासात पावसानेही हजेरी लावली. पावसांच्या श्रावणसरी बरसल्या. अभिज्ञाच्या आयुष्यात सुखाचे क्षण असो वा दुःखाचे क्षण असो, पाऊस हा तिच्या सुट्टीला असायचाच. कधी कधी हवा हवासा वाटणारा पाऊस नकोसाही वाटायचा. पावसाने जोर धरला म्हणून अभिराजने एका टी पॉइंटवर गाडी थांबवली. थोडे ओले झाल्यामुळे ते स्वतःचे कपडे हाताने झटकायला लागले. अभिज्ञाने नॅपकिनने चेहरा आणि केस कोरडे केले. दोघेही आधी थोडे अंतरावर उभे होते. हळूहळू जवळ आले. दोघांनी गरमागरम कडक चहा घेतला. त्या दोघांना बघून चहावाला म्हातारा बोलला, आपकी जोडी सलामत रहे. बहुत खुश रहो. दोघेही एकमेकांकडे बघून हसले. पावसाचा वेग आणखीनच वाढला. वाऱ्याने पावसाची दिशाही बदलत होती. चहा घेताना दोघांची नजरानजर झाली. न बोलताही दोघांचे डोळे सगळं बोलून गेले. या रिमझिम झिलमिल पाऊस धारा तनमन फुलवून जाती. सहवास तुझा मधुमास फुलांचा गंध सुखाचा हाती. हा धुंदगार वारा, हा कोवळा शहारा, उजळून रंग आले स्वच्छंद प्रीतीचे. चिंब भिजलेले, रूप सजलेले, बरसुनी आले रंग प्रीतीचे. अभिराजने पावसाचं पाणी तिच्या चेहऱ्यावर उडवलं. तशी तिने मान फिरवली, केस हलवले, अंगावरची ओढणी कमरेला बांधली आणि पावसात रस्त्यावर आली. अभिज्ञा ओली चिंब झाली. तिने अभिराजला इशाऱ्याने बोलवले. त्याने नकारार्थी मान हलवली. तिने पुन्हा त्याला हातवारे केले तरी तो तिथेच उभा होता. तिने त्याला हात पकडून पाण्यात आणलं. दोघेही चिंब भिजले, तणाने आणि मनानेही. त्याने तिला अगदी मिठीत घेतलं. त्याच्या स्पर्शाने ती शहारली. अभिराज, कुणीतरी बघतंय. बघू दे. अभिराज, तो चहावाला बघतोय. बघू दे. तिने त्याला दूर लोटलं आणि वळून ती थोड्या समोर गेली. अभिराजने मागे होऊन तिच्या कमरेत हात घातला. तिने डोळे घट्ट मिटले. हळूहळू त्याचे हात तिच्या पोटावर फिरू लागले. तिचं संपूर्ण अंग शहारलं. तिच्या हृदयाची स्पंदने वाढली. तिने वळून त्याला घट्ट मिठी मारली. त्याचीही पकड घट्ट झाली. काही क्षण सगळं तसंच थांबल्यासारखं झालं. गाडीच्या हॉर्नच्या आवाजाने दोघेही भानावर आले. एकमेकांपासून दूर झाले.
तिने लगेच स्वतःला सावरलं, अंगावर ओढणी घेतली, हातात पर्स घेतली आणि अभिराज निघायचं का? त्याने होकारार्थी मान हलवली आणि दोघेही निघाले. अभिराजने अभिज्ञाला तिच्या घरी सोडलं आणि तो निघाला. दोघेही एकमेकांसोबतची स्वप्न रंगवू लागले. दुसऱ्या दिवशी सकाळी अभिराजने फोन केला. हाय अभिज्ञा, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आज लग्नाची तारीख काढायला गुरुजी येणार आहेत. तुला कुठलीही तारीख चालेल ना? हो चालेल, अभिज्ञा म्हणाली. ओके बाय. अभिराजने फोन ठेवला. अभिज्ञा ऑफिसला गेली. आज दुपारनंतर ती उर्वीसोबत मार्केटला जाणार होती. तिने ऑफिसचं काम संपवलं आणि बॉसकडून सुट्टी मागितली. ठरल्याप्रमाणे उर्वी तिला घ्यायला आली. दोघीही मार्केटमध्ये गेल्या, खरेदी केली आणि निघाल्या. वाटेत दोघींनी मनसोक्त त्यांच्या आवडीची भेळ खाल्ली, अननस ज्यूस प्याला. थोडा वेळ तिथे फेरफटका मारला. तिथून आज सनसेट खूप छान दिसत होता. आज त्यांना खूप बरं वाटलं. कितीतरी दिवसांनी त्या अशा मनसोक्त फिरल्या होत्या. आज स्वयंपाकाला सुट्टी म्हणून दोघींनी बाहेरचं जेवण केलं आणि घरी गेल्या. अभिराजचा फोन आला. हाय डिअर. हाय, अभिज्ञाला अजून म्हणाली. 8 दिवसानंतरची तारीख निघाली. काय इतक्या थंडपणे का बोलत आहेस? मी आत्ताच बाहेरून आले, थोडी थकली आहे म्हणून, बाकी काही नाही. अच्छा ठीक आहे, ठेवतो मग मी, भेटू उद्या. अभिज्ञा लगेच झोपली. लग्नाची संपूर्ण तयारी झालेली होती. लग्नाचे सगळे कार्यक्रम हॉलमध्ये होणार होते. बघता बघता लग्न 2 दिवसांवर आलं. अभिराज अभिज्ञाला घ्यायला आला. अभिज्ञा आणि उर्वी दोघीही त्याच्यासोबत हॉलवर गेल्या. खूप मोठा हॉल आणि लॉन होता. संपूर्ण हॉल फुलांनी सजवला होता. छान डेकोरेशन केलं होतं. तिथे पोहोचल्यावर मेहंदीचा कार्यक्रम सुरू होणार होता. अभिज्ञा तयार झाली. अभिराजही तयार होऊन आला. दोघांच्या मेहंदीचा कार्यक्रम सुरू झाला. एका बाजूने मेहंदी काढणाऱ्या वयस्कर बाया बसल्या होत्या. तरुण मुली त्यांच्यावर हसत होत्या, पण त्यांना हे कळत नव्हतं की त्या आता जरी वयस्कर असतील तरी त्यांच्यातली कला ही जन्मतःच आहे. दुसऱ्या बाजूने अभिराजच्या हातावर मेहंदी काढणं सुरू होतं. मधात मोकळ्या जागेत मुली डान्स करत होत्या. एकंदरीत सगळं छान सुरू होतं. मेहंदी संगीताचा कार्यक्रम झाला. रात्री खूप उशीर झाला असल्यामुळे सगळे लवकर झोपून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी साखरपुड्याचा कार्यक्रम ठरलेला होता. अभिज्ञा सकाळी लवकर उठून तयार झाली. साखरपुड्यासाठी छान गुलाबी रंगाची साडी नेसली होती. सगळे पाहुणे जमले आणि कार्यक्रमाला सुरुवात केली. अभिज्ञाच्या अंगावर भरपूर दागिने चढवले. अभिज्ञाला खूप वाईट वाटत होतं. ती अभिराजसाठी काहीच करू शकली नव्हती. त्यांच्याच घरच्यांनी अभिराजसाठी दागिने बनवले होते. सगळे कार्यक्रम पार पडले. लग्नाचा दिवस उजाडला. सकाळी हॉलमध्ये लगबग सुरू झाली. अभिज्ञा तयार झाली. अभिराजही तयार झाला. दोघांचं फोटो सेशन झालं. त्यानंतर मंगलाष्टकाला सुरुवात झाली. दोघांनी एकमेकांच्या गळ्यात हार घातला. सगळ्यांनी आशीर्वाद दिले. सप्तपदीचा कार्यक्रम झाला. सगळे विधी पार पडले. अभिज्ञाची पाठवणीची वेळ झाली. सगळे गाडीत बसले. गाडी निघाली. अर्ध्या 1 तासात गाडी पोहोचली. अभिज्ञा आणि अभिराज गाडीतून बाहेर आले. एका 2 मजली घरासमोर येऊन गाडी थांबली होती. क्षणभर ती त्याच्याकडे बघतच राहिली. वेलकम टू माय हाऊस डिअर. अभिज्ञा त्या घराकडे बघतच राहिली. अभिराजने तिचा हात पकडला आणि तिला घेऊन गेला. अभिज्ञा आणि अभिराज दारात आले. त्याच्या आईने दोघांचं औक्षण केलं. अभिज्ञाने उखाणा घेतला. दाराला लावले तोरण, दारासमोर घातली रांगोळी. अभिराजची सुखाने भरू दे झोळी. अभिज्ञाचा गृहप्रवेश झाला. त्यानंतर पूजेचे विधी पूर्ण झाले. अभिज्ञासाठी सगळे चेहरे नवे होते. ती याआधी कुणालाच भेटली नव्हती. अभिज्ञाच्या सासूने तिला तिची खोली दाखवली. आज तुला इथे एकटीला झोपावं लागणार आहे. लवकर झोप आणि सकाळी लवकर उठ. सत्यनारायण पूजा आहे. सकाळी लवकर तयार होऊन बाहेर ये, असं म्हणून ती बाहेर गेली. अभिज्ञा फ्रेश झाली.
तिने लग्नाचे कपडे बदलले, दुसरी साधी साडी घातली. थोडा वेळ बाल्कनीत जाऊन बसली. अभिज्ञाला एकटं एकटं वाटत होतं. तिला सगळ्या गोष्टींचं नवल वाटलं. हे घर, इथली माणसं, सगळं खूप वेगळं होतं. अभिज्ञा विचारांच्या गर्तेत गेली. मी जिथे गेले होते तो बंगला होता ना अभिराजचा? मी त्यावेळी घरच्यांबद्दल विचारले तेव्हा तो बोलला होता की ते सगळे बाहेर गेले. अभिराज खोटं का बोलला? त्याने कधीच माझी आणि त्याच्या घरच्यांची भेट करून दिली नाही. मला शॉपिंगलाही घेऊन गेला नाही. अभिज्ञा बसलेली असताना अभिराज तिथे आला. हाय डिअर. अभिज्ञाचं लक्षच नव्हतं. ती तिच्याच विचारात गुंतली होती. त्याने मागे होऊन तिच्या गळ्यात हात घातला. काय डिअर, अशा कुठल्या विचारात गुंतली आहेस की नवरा बाजूला येऊन उभा राहिला तरी तुला कळलं नाही? नाही, काही नाही, अभिज्ञा म्हणाली. काय झालं मला सांगणार नाहीस का? तुला एकटं वाटतंय का? मी तुझ्यासोबत आहे, तू काळजी करू नकोस, अभिराज बोलला. तिने स्मित हास्य केलं. एक विचारू का? अभिज्ञा बोलली. अगं बोल ना, त्यात काय विचारायचं? काय? तुला आठवतं का पहिल्यांदा आपली भेट झालेली? मी ओली चिंब भिजलेली असताना तू मला तुझ्या घरी घेऊन आला होतास. ती समोर बोलणार तोच अभिराज बोलला. अगं तो बंगला तर माझ्या मित्राचा आहे, अभिराज म्हणाला. पण मग मी विचारलं की घरचे कुठे गेले तेव्हा सांगितलं होतं ना की बाहेर गेले आहेत. मग ते सगळं काय होतं? अभिज्ञाने विचारलं. अगं हो, त्याची फॅमिली बाहेर गेली होती ना त्यावेळी, अभिराज बोलला. काय झालं? पण तू आता हे सगळं का विचारत आहेस? अभिराजने विचारलं. अभिज्ञाला काय बोलावं कळत नव्हतं. ती गप्पच राहिली. अगं बोल ना, अभिराजची आई खोलीत आली. अभिराज, सांगितलं होतं ना आज इथे नाही यायचं? अभिराज काहीही न बोलता रूम मधून निघून गेला. अभिज्ञा, ये बाळा झोपायला. अभिज्ञा उठली आणि पलंगावर एका बाजूने झोपली. बाजूला तिची सासू झोपली. माझाच गैरसमज झाला. मीच समजून घ्यायला हवं, पण हा गैरसमज महागात पडू शकतो. काय करू आता? काहीच कळत नाही. अभिज्ञा पुन्हा विचारात पडली. बराच वेळ तिला झोप लागली नव्हती. पहाटे पहाटे झोप लागली. तोच सासूने आवाज दिला. अभिज्ञा उठ, पूजा आहे आज घरी. अभिज्ञा उठली, पटकन रेडी झाली, खाली गेली. सगळे पाहुणे त्यांच्या त्यांच्या कामात होते. काही वेळाने पूजेची तयारी झाली. पूजा सुरू झाली. दोघेही पूजेला बसले. श्रद्धा आणि आस्थेने पूजा संपन्न झाली. जेवण झाली. पाहुणे त्यांच्या त्यांच्या घरी परतले. आता फक्त घरचे होते. अभिज्ञा खोलीत आली. विचार करू लागली. घरात किती मेंबर? त्यांची जोडणी करायला लागली. अभिराजचे आई बाबा, त्याचे मोठे भाऊ बहिणी, एक लहान बहीण आणि त्याचे काका काकू, त्यांचा एक मुलगा. एवढी मोठी फॅमिली होती अभिराजची. थोड्या वेळाने अभिराजची बहीण कणिका खोलीत आली. वहिनी, ही घे साडी. आता तुला ही साडी नेसायची आहे. छान तयार हो. अभिज्ञाने हातात साडी घेतली आणि वळली तर कणिका बोलली. अगं वहिनी, माझ्या रूममध्ये चल. दोघीही कणिकाच्या रूममध्ये आल्या. अभिज्ञा तयार झाली. काही वेळाने कणिकाने तिला तिच्या रूमपर्यंत सोडलं आणि ती परतली. अभिज्ञा रूममध्ये गेली. संपूर्ण रूम कडे नजर फिरवली. तिला खूप आश्चर्य वाटलं. मगाशी काहीच नव्हतं आणि आता संपूर्ण रूम फुलांनी सजवली होती. सगळीकडे कॅन्डल्स लावलेली होती. ती आत गेली. बेडवर बसली. बेडवरही फुलांनी हार्ट शेप बनवलेला होता. फुलांमुळे अभिज्ञाला प्रसन्न वाटत होतं. काही क्षणानंतर अभिराज खोलीत आला. त्याने दाराची कडी लावून घेतली आणि तो तिच्या बाजूला जाऊन बसला. त्याने तिचा हात हातात घेऊन, आय लव्ह यू अभिज्ञा. अभिज्ञा गप्प. अभिज्ञा, आय लव्ह यू. तरीही अभिज्ञा गप्पच. त्याने तिची मान स्वतःकडे वळवली. काय झालं? काहीच का बोलत नाही आहेस? काहीतरी बोल. काल आल्यापासून बघतोय तू काहीतरी वेगळीच वाटत आहेस. अभिज्ञा, मी तुला कालही विचारलं तेव्हाही तू बोलली नाहीस. आता तरी बोल. तू माझ्यापासून काही लपवलंस की माझा काही गैरसमज झाला? माझं मलाच काही कळत नाही आहे. म्हणजे मी काही समजलो नाही. तू ज्या बंगल्यावर मला नेलं होतंस मला वाटलं तो तुझा बंगला आहे, म्हणून काल मी हे घर बघितलं तर मला धक्का बसला. अभिज्ञा, तू काय बोलतेस?
अभिराज, तू माझ्यापासून लपवलंस ना? अभिज्ञा, मी असं का करेन? मला माहीत नाही. अभिराजने अभिज्ञाला खूप समजावलं, पण ती ऐकायला तयार नव्हती. त्यांची पहिली रात्र असूनही ती भांडणात गेली. दोघीही रात्रभर भांडत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी अभिज्ञा लवकर उठली. ती फ्रेश झाली, सगळी साफसफाई केली. समोरचं अंगण, मागची रिकामी जागा, सगळं साफ केलं. आंघोळ करून पूजा केली. सगळ्यांसाठी नाश्ता बनवला. नाश्त्याला सगळे सोबत बसले तेव्हा अभिराजने विषय काढला. बाबा, आम्ही फिरायला जाण्याचा विचार करत आहोत. बाबा काहीच बोलले नाहीत, पण उत्साहात काका बोलले, अरे वा, खूप छान, मस्त फिरून या, एन्जॉय करा. कधी निघताय? कुठे जाताय? किती दिवसासाठी जात आहात? काका, अजून काही ठरलेलं नाही आहे. आम्ही दोघे ठरवतो आणि सांगतो. त्याने मिश्किलपणे अभिज्ञाकडे बघितलं. नाश्ता झाल्यानंतर अभिराज अभिज्ञाला खोलीत घेऊन गेला. डार्लिंग, कुठे जायचं फिरायला? अभि, तुझं ऑफिस असेल ना? आता कुठे एवढ्या सुट्ट्या घेतल्या आणि आता? अभिज्ञा, डोंट वरी, सगळं व्यवस्थित होईल. तुला कुठे जायचं आहे ते नाव सांग. उटी, काश्मीर? सध्या कुठेच नाही, मला सुट्ट्या नाही. काही दिवस आपण आपल्या कामावर लक्ष देऊया, त्यानंतर जाऊया ना आपण, चालेल? ओके, ठीक आहे. पण आपण इथे तर बाहेर जाऊ शकतो. आज मंदिरात जाऊन येऊ. संध्याकाळी दोघेही तयार झाले. आई, आम्ही मंदिरात जात आहोत. घरी सांगून दोघेही मंदिरात गेले. तिथे दोघांनी आशीर्वाद घेतला. तिथून निघाले. अभिराज, उर्वीकडे जायचं, मला तिची आठवण येत आहे. ठीक आहे. दोघेही उर्वीकडे गेले. अभिज्ञाला उर्वीशी सोबत बोलायचं होतं. दोघे गेले. हाय उर्वी. हाय, काय ग, कशी आहेस? मी मस्त. अभिराज फोनवर बोलत होता हे बघून अभिज्ञा उर्वीशी बोलली. तिने उर्वीला सगळं सांगितलं. हे सगळं ऐकून उर्वी पण विचारात पडली. आय एम सॉरी अभिज्ञा, खरंच मला माफ कर ग. हे सगळं माझ्यामुळे झालंय. तू लग्नाला नाही नाही म्हणत असताना मी तुला फोर्स केला. मला खरंच माफ कर, उर्वी बोलली. उर्वी, असं काय बोलतेस? यात तुझी काहीच चूक नाहीये. तू तर माझा चांगलाच विचार करत होतीस. पण आता जे काही सत्य आहे ते मला जाणून घ्यायलाच हवं. अभिराज तर मला काही सांगत नाहीये. मलाच काहीतरी करावं लागेल, अभिज्ञा बोलली. अभिज्ञा, जे काय करशील ते पूर्णपणे विचार करून कर. आणि हो, मी तुझ्या सोबत आहे. कधीही काहीही गरज पडली तर मला कॉल कर, उर्वी बोलली. अभिज्ञा तिथून निघाली. अभिराज बाहेर कुणाशी तरी बोलत होता. त्याचं बोलणं संपलं आणि दोघे घराकडे निघाले. घरी पोहोचल्यानंतर सगळे जेवणाच्या टेबलवर बसले होते. आई, दादू वहिनी आलेत, कणिकाने सांगितलं. अरे, बसा जेवायला, माधवी म्हणजेच अभिराजची आई बोलली. अभिराज जेवायला बसला. अभिज्ञा किचनमध्ये गेली. कणिका, मला तुला काहीतरी विचारायचंय. हां, बोल ना वहिनी. तुझा दादू ऑफिसला जातो ना ग? हे ऐकून कणिका हसायला लागली. तू का हसतेस कणिका? बोल ना, तुझा दादू काहीच करत नाही का? वहिनी, तुला काहीच कसं माहीत नाही ग दादूबद्दल? तुला सगळं माहिती असायला हवं ना. तो काहीही काम करत नाही, दिवसभर हुंदळत असतो. त्याला कोणी काही सांगितलं तर तो हेच म्हणतो, मला काय गरज आहे काही करण्याची, कारण घरचे सगळे कमावते आहेत. काका, बाबा, मोठा दादा सगळे काम करतात, फक्त हा आयतं खातो. हे सगळं ऐकून अभिज्ञाचे डोळे पाणावले. काय झालं वहिनी? वहिनी, बोल ना ग, काय झालं? तू चल माझ्यासोबत, असं म्हणून अभिज्ञा कणिकाला तिच्या खोलीत घेऊन गेली. तिने कणिकाला त्यांची पहिली भेट कशी झाली, तो कोणाच्या बंगल्यावर घेऊन गेला होता, सगळं सांगितलं. अभिराजने कधीच कुठला विषय काढलेला नव्हता. कधीच त्याने त्याच्या नोकरीबद्दल सांगितलं नाही. फॅमिलीबद्दलची माहिती सांगितली नव्हती. पण त्याच्या राहणीमानावर, त्याच्या वागण्यावरून असंच वाटायचं की तो कुठल्या तरी चांगल्या कंपनीत जॉबला असेल. हा माझा खूप मोठा गैरसमज होता. नाही ग वहिनी, तो खरंच काही काम करत नाही, आळशी आहे तो. अभिज्ञाला खूप त्रास झाला.
तिने जे काही स्वप्न रंगवली होती ती स्वप्न धुळीला मिळाली होती. त्या रात्री अभिज्ञा न जेवताच झोपली. दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्याच्या वेळेला अभिराजचे बाबा त्याला बोलले, अभिराज, मला असं वाटतं तू माझ्यासोबत ऑफिसला यावंस, माझ्या देखरेखीखाली काम करावंस, त्यातून काही नवीन शिकावं. असा दिवसभर घरी बसून काय करणार आहेस? पण बाबा, हे बघ, आता तुझं लग्न झालं, तुझी बायको घरात आली, तुझी जबाबदारी वाढली, तुला घरात काही ना काही हातभार लावावा लागेल. पण बाबा, अभिज्ञाची नोकरी आहे ना, ती घरात हातभार लावेल. मग तू काय बायकोच्या जीवावर जगणार आहेस? पण मला कमवायची काय गरज आहे? तुम्ही सगळे आहात ना आणि आपल्याकडे पैशाची कमी नाही. अभिराज तिथून उठून गेला. हळूहळू घरी कुरबुर सुरू झाली. हा काहीच कमवत नाही, घरात बायको आणून ठेवली, आपलंच चुकलं, आपण याला परवानगी द्यायला नको होती. महिनाभराने अभिज्ञाने ऑफिस जॉईन केलं. ती दिवसभर ऑफिसमध्ये असायची, मग घरी येऊन काम करून झोपायची. एका रात्री अभिराज खूप उशिरा आला. अभिज्ञा झोपली होती. त्याने चेंज केलं आणि तिच्या बाजूला जाऊन झोपला. तिच्या गालावरून हात फिरवू लागला. त्याच्या स्पर्शाने तिला जाग आली. त्याच्याकडे बघून ती पटकन उठून बसली. काय करतोस अभिराज? अभिज्ञा थोडी चिडून बोलली. प्रेम करतोय माझ्या बायकोवर. अभिराज, दूर हो. तिने त्याला दूर ढकलले. तसा तो जोरात ओरडला. अभिज्ञा, काय प्रॉब्लेम आहे तुझा? का असं वागतेस तू? माझा प्रॉब्लेम हा आहे की तू माझ्याशी खोटं बोललास. तू काहीच का सांगितलं नाही मला? तू लपवलंय सगळं माझ्यापासून. का नाही सांगितलं की तू नोकरी करत नाहीस, तू काहीच काम करत नाहीस? का लपवलं सगळं माझ्यापासून? अभिराज खाली मान घालून उभा होता. असा ठोंब्यासारखा उभा राहू नकोस अभिराज. आज मला सगळं ऐकायचं आहे. तू जे काही वागलास माझ्याशी त्याचे मला उत्तर हवंय. माझ्यापासून सगळं का लपवलंस? का? बोल अभिराज, बोल. हो, सगळं लपवलं मी तुझ्यापासून. तो बंगला माझ्या मित्राचा होता, पण तरीही त्यावेळी तू विचारले, मला तेव्हा काही सुचलं नाही, म्हणून मी तुला तो बंगला माझा वाटला आणि मला तुला काही कळू द्यायचं नव्हतं, म्हणून मी गप्प बसलो. माझ्या घरच्यांशी पण भेट घडवून दिली नाही. माझ्या नोकरीबद्दल पण तुला सांगितलं नाही, कारण मला भीती होती हे सगळं ऐकल्यावर, हे सगळं बघितल्यावर तू जर मला नकार दिलास तर काय, मी तुला खरंच नकार दिला असता. असं बोलू नकोस अभिज्ञा. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तू जर मला नकार दिला असतास तर मी नाही राहू शकलो असतो. तुझ्या विना नाही जगू शकत. त्या रात्री जेव्हा पहिल्यांदा मी तुला बघितलं, ओलीचिंब भिजलेली तू, चाफेकळी नाक, गालावरून ओघळलेले अश्रू, सगळ्याच्या प्रेमात पडलो मी. ते म्हणतात ना, लव्ह ॲट फर्स्ट साईट, तसंच काहीसं झालं. मी कधी तुझ्या प्रेमात पडलो मला कळलंच नाही. मला प्रत्येक क्षणाला तू हवी असायचीस. माझ्या नजरेसमोर मला फक्त तू हवी होतीस. माझ्या बोलण्यातही तू असायचीस. माझ्या अवतीभोवती फिरायची. मी जिथे आहे तिथे तू दिसायचीस. मी काही कारणे शोधून तुला भेटायला यायचो, तुझ्याशी बोलायचो. हे सगळं मी तुझ्यापासून लपवलं कारण मला तुला गमवायचं नव्हतं. मी खोटं काहीच बोललो नाही. असं बोलून अभिराज तिच्या समोर गुडघे टेकून रडायला लागला. मला माफ कर अभिज्ञा. मला तुला फसवायचं नव्हतं, तुला त्रास द्यायचा नव्हता, पण मला तुला गमवायचं नाहीये. मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत. मी खरंच तुझ्याशिवाय नाही जगू शकत. अभिज्ञाने त्याच्या खांद्यावर हात ठेवला, त्याला उठवलं, त्याच्या डोळ्यातले अश्रू पुसले. खरंच माझ्यावर प्रेम करतोस? त्याने होकारार्थी मान हलवली. माझ्यासाठी तू काहीही करू शकतोस? त्याने पुन्हा होकारार्थी मान हलवली. मग आता तू मला प्रॉमिस कर की तू काहीतरी काम करशील, असा दिवसभर घरी रिकामा बसणार नाहीस. नक्की प्रयत्न करेन मी. प्रयत्न करेलच. दोघांनी एकमेकांना मिठीत घेतलं. दुसऱ्या दिवशी अभिराज तयार झाला. अभिज्ञा, आज मी नोकरी शोधायला जाणार आहे. बेस्ट ऑफ लक डिअर. दोघेही सोबत निघाले. बाईकवर दोघांनी खूप गप्पा मारल्या. अभिज्ञा आनंदात होती.
अभिराजला जॉब मिळेल असा विश्वास तिला वाटत होता. अभिज्ञाचं ऑफिस आलं. बाय, भेटू संध्याकाळी. बेस्ट ऑफ लक. अभिराज 2-3 ठिकाणी इंटरव्ह्यूला गेला, पण काही होऊ शकलं नाही. संध्याकाळी तो परत तिला न्यायला आला. झालं काही काम? नाही. इट्स ओके. तू असा नर्वस होऊ नकोस. प्रयत्न करत राहा. तुला जॉब नक्की मिळेल. दोघेही निघाले. वाटेत दोघांनी आईस्क्रीम खाल्लं. आईस्क्रीम खाताना अभिज्ञाचे डोळे भरून आले. अभिज्ञा भावूक झाली. तिच्या डोळ्यात पाणी आलं. ते बघून अभिराजने विचारलं, काय झालं अभिज्ञा? तुझ्या डोळ्यात अश्रू का आहेत? अगं, मी प्रयत्न करतोय ना. तू असंच वागणार आहेस का माझ्याशी? माझ्या डोळ्यात तुझ्यामुळे अश्रू नाही. इथेच मी आर्यनसोबत आईस्क्रीम खायला यायचे. आज पुन्हा इथे आले ना, म्हणून आर्यनची आठवण आली. त्याच्या आठवणीचे अश्रू आहेत. सॉरी. अरे इट्स ओके. दोघेही घरी गेले. रात्री अभिज्ञाने उर्वीला कॉल केला. अभिराज असं का वागला हे तिला सांगितलं. अभिज्ञा, तू त्याच्या आईबाबांशी या विषयावर का बोलली नाहीस? उर्वी म्हणाली. उर्वी, अगं मी त्यांना काय विचारू आणि कसं विचारू? त्यांना बोलूनही काय अर्थ ग? मला असं वाटतं अभिराजने स्वतःच्या पायावर उभं राहावं. होईल सगळं नीट. तू काळजी करू नकोस. चल भेटू उद्या. बाय. उर्वीने फोन ठेवला. अभिज्ञा फोनवर बोलून येईस्तोवर अभिराज झोपलेला होता. सकाळी नाश्त्याच्या टेबलवर अभिज्ञाने अभिराज समोर पुन्हा विषय काढला. अभिराजकडे बघून, आज जाणार इंटरव्ह्यूला? बघतो नाही, तुला जावं लागेल. 1 दिवस गेल्याने काही होत नाही. नोकरी अशीच मिळत नाही. खूप प्रयत्न करावे लागतात. अभिराज वैतागून, जातो ग, उगाच किटकिट करू नकोस. तू वैतागून का बोलतो आहेस? मी वैतागून बोलत नाही आहे, पण मी आज नाही जाणार, उद्या बघतो. असं म्हणून तो नाश्ता करता करता उठला. सुनबाई, का त्याला त्रास देत असतेस? तो म्हणतो ना जाईल तर जाईल, माधवी बोलली. पण आई, आपण जर त्याला असंच पाठीशी घालत राहिलो ना, तर तो कधीच स्वतःच्या पायावर उभा राहणार नाही, अभिज्ञा बोलली. सुनबाई, ती बोलते ते बरोबर आहे. तू त्याच्या मागे लागू नकोस, अभिराजचे बाबा पण बोलले. अभिराज उठून आत गेला. मागोमाग अभिज्ञा पण गेली. काय चाललंय अभिराज? काहीही नाही, पण मला आज जायचं नाही आहे. तू हट्ट करतो आहेस. अभिराज अभिज्ञाच्या जवळ आला. तिचा हात हातात घेतला. तिच्या गालाचं चुंबन घेतलं. तू जा आता, मी तुला न्यायला येतो. अभिज्ञा शांत झाली आणि ऑफिसला गेली. संध्याकाळी अभिराज मित्रांसोबत दारू पिऊन घरी आला. त्याला या अवस्थेत बघून अभिज्ञाचं डोकंच फिरलं. तिचा राग डोक्यात गेला. हाय डार्लिंग. तो अगदी तिच्या जवळ आला. तिने त्याला दूर केलं. तू दारू पिऊन आलास? नाही ग जानू, माझी डार्लिंग, मी दारूला हात सुद्धा लावत नाही. अभिराज, आता गप्प झोप. मला आता तुझ्याशी काहीही बोलायचं नाही आहे. उगाच मला वाद घालायचा नाही आहे. तो बेडवर पडला आणि लगेच झोपला देखील. अभिज्ञाने त्याच्या पायातले शूज काढले आणि त्याला व्यवस्थित झोपवलं. ती मात्र विचार करत राहिली. काय झालं माझ्या जीवनाचं? काय काय घडतंय माझ्या आयुष्यात? काहीच कळत नाही आहे. काहीच चांगलं घडत नाही आहे. आधी आर्यन मला सोडून गेला आणि आता हा अभिराज. हा तरी असा का वागतो आहे? अभिज्ञा विचाराच्या गर्तेत अडकली. रात्रभर ती विचार करत बसली. पहाटे तिला झोप लागली. ती झोपली असताना अभिराजने तिच्या ओठाची किस घेतली. तशी ती उठून बसली. अभिराज, वेडा आहेस का तू? दचकली ना मी. गरमागरम कॉफी. पटकन फ्रेश हो आणि कॉफी घे. आज पहिल्यांदा अभिराज तिच्यासाठी कॉफी घेऊन आला होता. त्यामुळे तिला छान वाटलं होतं. ती फ्रेश झाली. ऑफिसला गेली. रोज ऑफिसला जाणे येणे तिचं रुटीन झालं होतं. दिवसभराभर समोर सरकत होते. 2 महिने होऊन देखील अभिराजला नोकरी मिळाली नव्हती. आता अभिज्ञाची चिडचिड व्हायला लागली होती. ती कधी कधी त्याला खूप बोलायची.
तिला असं बोलताना बघून एक दिवस तिची सासू बोलली, काय इतकं बोलतेस ग त्याला, मिळेल त्याला नोकरी. आई, त्याला पाठीशी घालू नका तुम्ही. आता तुम्ही त्याची बाजू घेताय. उद्या जाऊन तुम्हीच मला बोलाल की तुझा नवरा तर रिकाम टेकडा आहे, काहीच कमवत नाही. दोघीमध्ये वाद होतो आणि दोघीमध्ये अबोला पण होतो. दोघीही एकमेकांशी बोलत नाहीत. अभिराजला हे सगळं आवडत नाही, पण त्याला घरात वाद नको म्हणून तो गप्प असायचा. त्याचा अभिज्ञावर खूप प्रेम होतं आणि म्हणून तो तिला काही बोलायचा नाही. बघता बघता लग्नाला 6 महिने झाले. अभिज्ञा आणि अभिराजच्या प्रेमाच्या वेलीवर अंकुर फुलायला लागला. अभिज्ञा आई होणार आणि अभिराज बाबा. या बातमीने अभिराज खूप आनंदी झाला. तू खरंच सांगते आहेस? अभिराज. तिने होकारार्थी मान हलवली. त्याने तिला वर उचललं आणि गोल गोल फिरवलं. अभिराज, बस कर, मला चक्कर येईल. त्याने तिला खाली उतरवलं. मी तुला सांगू शकत नाही आहे मला किती आनंद झाला आहे. त्याने तिला घट्ट मिठी मारली. आय एम सो हॅपी अभिज्ञा. दुसऱ्या दिवशी दोघेही चेकअपला गेले. डॉक्टरने 3 महिने पूर्णपणे आराम सांगितला. पण डॉक्टर, मी जॉब करते, मला तर रोज जावं लागेल. हे बघ अभिज्ञा, तुझी पहिली वेळ आहे आणि तुझं गर्भ नाजूक वाटत आहे. उगाच काही कमी जास्त नको व्हायला म्हणून मी तुला पूर्णपणे आराम करायला सांगते आहे. सुरुवातीचे 3 महिने आराम कर, त्यानंतर तू तुझा जॉब कंटिन्यू करू शकतेस. डॉक्टर, तुम्ही काळजी करू नका. हिची संपूर्ण जबाबदारी माझी. मी हिची काळजी घेईन, कसलाच त्रास होऊ देणार नाही. अभिराज पटकन बोलला. मित्रांनो, तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि यापुढील भाग आपण पाहूयात लवकरच. स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.